हा काशीतच राहतो आणि मला परत कॉल कर नकोस हं. मी आज लास्ट सांगते, परत जर कॉल केला ना तर आई शपथ परत तुझ्यावरती केस टाकेल. ए मी जर तुम्हाला रिटर्न कॉल केला तर गु खाऊन माझ्या तोंडावर थुका तुम्ही काय. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रँक कॉल करणार आहे कराडच्या हिना व्लॉगवालीला. हिनाताईची आयडी इंस्टाग्रामला इतकी ट्रेडिंगला चालली आहे ना, त्यांचं 10 दिवसात 50,000 फॉलोअर्स कंप्लीट झालेला आहे. तर मग मी असा विचार केला, ट्रेडिंग माणसाला प्रँक कॉल केलाच पाहिजे. आमची ऑलरेडी आधीकर ओळख आहे, पण माझ्याकडे एक नवीन मोबाईल नंबर आहे. ह्या मोबाईलमध्ये 2 आहे ती सिम कार्ड, आणि त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायलेल्या मोबाईलमध्ये 2 सिम कार्ड आहेत, एकूण 4 सिम कार्ड आहे ती. आपण वेगवेगळ्या सिम कार्डवरून कॉल करत असतो. तर हिना व्लॉग त्यांचं यूट्यूब चॅनल आहे, त्या सुद्धा खूप छान व्हिडिओ बनवतात. हवं तर त्यांना सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून टाकू शकता. तर चला मी ज्यादा वेळ वाया न घालवता त्यांना प्रँक कॉल करणार आहे. प्रँक कॉल कसा कसा होतोय बघूयात आपण. या त्याच्या शेळ्या सोलाव इकडं खायला. मग असा एक कट्टात गेलेला आहे, त्याला गोचड्या टाकळी गवत लय फुटलंय. शेळ्या खायला लागले, त्या एकच तेवढी पिकात चालली होती पलीकडून, तिला खडा मारलो आणि वळवून घेतलो इकडं. आता डायरेक्ट वेळ वाया न घालवता चालू करतो प्रँक कॉलला. हॅलो मॅम. हॅलो. हिना व्लॉगला फोन लागलाय का? हो बोला. तुम्ही हिना बोलताय ना? हो मी हिनाच बोलते, बोला की. का बरं बोलताय तुम्ही? का बरं बोलते म्हणजे फोन लावलाय म्हणून बोलते ना. अहो तसं नाही म्हणायचं मला, नेमकं तुम्ही असं म्हणजे व्हिडिओ बनवताय, त्या व्हिडिओ मध्ये का बरं बोलताय? का बरं बोलताय म्हणजे मग व्हिडिओ कसले बनवायचे? तुम्हाला व्हिडिओ कसले बनवायचे याच्यावरून मी बोलत नाही, म्हणजे नेमकं व्हिडिओ मध्ये तुम्ही का बोलताय? व्हिडिओ मध्ये का बोलताय? हा हा. मग काय बोलायचं असतं? अहो व्हिडिओ मध्ये तुम्ही कशासाठी बोलताय नेमकं, का आपण? कशासाठी बोलताय का आपण म्हणजे मग काय बोलायचं तू सांग मला, मग मी तसं बोलते. बरं ते झालेलं झालं, ऐका की माझं. ते तुम्ही व्हिडिओ पण छान छान बनवताय. बघितलं मी तुमचं युट्यूब चॅनल बघितलं, इंस्टाग्राम आयडी सुद्धा बघितली मी. बर 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 बोला मग. बरं मी तुम्हाला काय 4 प्रश्न विचारू शकतो का? विचारा की. तुम्ही कोण म्हणजे आहे का एबीपी न्यूज वगैरे कोण असं नाही का माझा इंटरव्ह्यू घ्यायला? त्यातला तर काय आमचा प्रकार नाही, पण मी पण एक तुमच्यासारखा सर्वसाधारण माणूस आहे. मग त्या माणुसकीच्या नात्याने मी काही तुम्हाला विचारू शकतो का? हा विचारा की. तर मी तुमचं इंस्टाग्राम अकाउंट चाललेलं आहे, म्हणजे व्यवस्थित बघितलेलं आहे. तर तुम्ही तिथं 10 दिवसात तुमचं 50K फॉलोअर्स कंप्लीट केलेलं आहे. हा 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 बोला की. हा मग ती 10 दिवसात 50K फॉलोअर्स कंप्लीट कसं काय केलं नेमकं? तुम्हाला पब्लिकचा इतका प्रोत्साहन कसं काय भेटलं? आता कसं भेटलं काय भेटलं आता त्याचं मला पण काय माहित नाही हो. कसं म्हणजे नाही का अचानक एकदमच माझी आयडी म्हणजे एवढं पुढे गेली ती मलाच कळालं नाही. अहो पण तुमची आयडी पुढे गेलेली बघून आमच्या पोटात आग पडल्या, आम्हाला वाईट वाटतंय. काय सेटिंग असल्या तर आम्हाला पण सांगा की. मला एक कळना झालंय पोटात आग पड. तुम्हाला का पोटात आग पडायला लागले? माझं कशाला बघताय तुम्ही? का चालताय माझी आयडी? मला तेच कळना झालंय. तुम्हाला अहो नुसते 50 तर गेले तर नुसतं तर एवढी पोटात आणि डोक्यात तुमच्या मुंग्या पोटात आग व्हायला लागल्या का बरं? का म्हणजे आम्ही पुढे जायला नाही पाहिजे का? अहो ज्या वेळेस तुमचं पण 2000च होतं आणि माझं पण 2000च होतं, माझं 2 होऊन फक्त 3 झालंय, तर तुमचं डायरेक्ट 50K कसं काय? नेमकं तुम्ही पब्लिकला असं काय दाखवलं तुम्ही रातोरात व्हायरल झालात? ए बाबा
काय दाखवलं म्हणजे नीट बघ की जाऊन, एवढं चाललं चाललं म्हणतोय सगळं माझं अकाउंट, मग त्यात व्हिडिओ बघ ना, काय काय दाखवायला म्हणजे काहीतरी कसं मूर्खासारखं बोलतोस रे तू. काय आता मी काय मूर्खासारखं बोलायला काय माणूस नाही काय मी काय? वाटणं झालंयस तू माणूस आहे ते. बरं ते झालेलं झालं, तुम्ही जास्त तुमचं पंचट गारणं सांगू नका, जेवढं विचारतोय तेवढं सांगा ना. रे ए बावळट मूर्ख, पानचट करणं म्हणजे बघ, उगं बिनकामाचं का नाही, माझं डोकं पहिलं लय सटकलेलं आहे 8 दिवस झालं, आणि उगं बिनकामाचं ना माझं डोकं पहिलं फिरवू नकोस, नाहीतर खाशील जाशील भावाच्या भावात मारण्याच्या शिव्या खाशील. म्हणजे तुम्हाला शिव्या पण देता येते त्या मॅडम? पुढचा जर वाईट वागला ना तर त्याच्या टिपटीनं मला वाईट वागायला येतं. हो चालू आहे, मी ऐकून आहे चर्चा ऐकून आहे, मेसेंजरला तुम्ही खूप लोकांना शिव्या टाकलेल्या आहेत, त्या लोकांना तुम्ही कशामुळे शिव्या देताय? का तुम्हाला अधिकार दिला का इंस्टाग्रामनं? ए अधिकार म्हणजे तुम्हाला अधिकार देतं का इंस्टाग्राम वाईट बोलायला? तुम्हाला लाज वाटत नाही थोडे सुद्धा? बाबा पुढे एक महिला आहे, ती काहीतरी कष्ट करून शेतातली इकडची तिकडची व्हिडिओ दाखवते, तर त्याला सुद्धा तुमची लाज वाटत नाहीये तिथं वाईट कमेंट करता? तुमच्या घरात आई बहीण नसते का? अहो मग तुम्हाला एक एक साधा लॉजिकली प्रश्न समजते का? पब्लिक काय म्हणते, तू व्हिडिओ बनवू नकोस, तर बनवू नको ना मग. पब्लिकच्या आता बोलले पण असते, जाऊ दे आता. ते पब्लिक आहे ना, जेव्हा एखादा माणूस पुढे चाललं ना तर त्यांना बघवत नाहीये, ते कसं मागं वळायचं ना, हा हेतू असतो पब्लिकच्या. तिकडं मरू दे पब्लिक तिकडं, त्यांच्या आता त्यांना जळवण्यासाठी ना, तर इथून पुढे बघा आता व्हिडिओ पण कसले भारी भारी टाकते. अहो पण तुमची आयडी 50K झाल्यावर आमच्या पोटात आग पडली आहे, आम्हाला सुद्धा मग आमची आग आयडी पडले ना, आग पडले ना तर पाणी टाका, भिजवून टाका ते आग. पाणी नाही तर काहीतरी घोट घ्या दारूचा बिरूचा, त्याच्याने का नाही ती आग आहे ना एकदम म्हणजे शांत होईल. अहो मॅडम ऐका किती, आम्हाला पण काय सेटिंग असलं तर सांगा की मधल्या. ए मूर्ख आहेस का रे तू? हा? नको त्यांच्या कसलं म्हणजे बाळोटे सेटिंग, म्हणजे सेटिंग असती तर मग मी गेले असते ना, मिलियनच्या पुढं, अब्जाच्या पुढं, सगळ्यांच्या पुढे गेले असते ना. मग सेटिंग जर असती तर स्वतः कष्ट करा ना जरा, काय जायची गरज आहे? हा अहो तुमचं समज बरोबर आहे हो, पण आम्हा गरीब माणसाला त्यातलं काम माहित ना, आमची पण सेटिंग द्या की लावून कुठं तर. तुझी सेटिंग लाव, नाही तर एक काम कर, इन्स्टाला तू येऊच नको किंवा युट्यूबला पण येऊ नको, तू सरळ आपलं शेती कर जा. शेती तुझ्यासाठी चांगला उपाय आहे. म्हणजे आमच्या सारख्याची आयडिया व्हायरल होणार नाही का? तुमच्याच होणार का? अरे बाबा होतील रे, व्हायरल होतील. तू कष्ट कर ना, तिथं पब्लिकला दाखव ना तुझ्या अंगातली कला जरा, कळतंय का तुला? आणि तुमची आयडी पुढे गेल्यावर माझी मित्र तर किती जळाल ते तुम्हाला माहित आहे का? जळू दे, त्यांच्या अंगावरती अजून रॉकेल आणि पेट्रोल टाका आणि वरनं काढी लावून त्यांना पिटून द्या. मला त्यांच्याशी काय घेणं देणं नाहीये, ते मित्र टित्र कोण असतील ते. पण तुम्ही नेमकं पब्लिकला असं काय दाखवलंय तुमची व्हिडिओ व्हायरल अरे बघ, झाली? परत आणखून काय दाखवलं म्हणजे? अरे तू काही मंद आहेस कधी? हा, तू जाऊन बघ ना तिथं माझे व्हिडिओ सगळे, नाहीतर पब्लिकला माझी लिंक तिथं टाक, म्हणायचं बघा म्हणायचं यांच्या व्हिडिओ मध्ये आहे काय. हा, प्रत्येक वेळेस मूर्खागत जे ते उठतंय सुटतं, पुढं का गेले काय, जसं काय मला काय 10-12 लाख करोड मला मिळायच लागले त्या आयडी वरती. पण मला एवढं फिक्स माहिती आहे बघा, तुम्ही काय तर सेटिंग केली म्हणूनच तुम्ही अरे व्हायरल झाला. बाबा जा ना तिकडं, तुझी काशी कर की तिकडे जाऊन. सारखं तेच काय सेटिंग लावून बसलायस. तर बघ तुला काही कामधंदे नाहीये का? बघ पहिलंच खरंच मी मेंटली त्रास सहन करायला लागले बरं का तुमच्या लोकांचं सगळ्यांचं. हो तुम्ही त्रास सहन करू नका, आपण आयुर्वेदिक औषध बनवलंय, वेड्याला आपण चांगलं शहाणे केले, तुम्हाला गोळ्या देऊ का पाठवून? ना काय गरज नाहीये, तू जेवढं मला चांगलं बोलशील ना मग मला काही त्रास होणार नाही. जरा चांगलं काहीतरी बोल म्हणजे माझ्याकडनं तुला शिकायला येईल असं काहीतरी, आणि पंचायत काहीतरी बोलू नकोस. आबा तो बाबा, मी आता पुस्तक तुम्हाला वाईट एकतर शब्द बोललाय का मॅडम? प्रत्येक वेळेस काय लागले ते सेटिंग. अहो मॅडम ऐका की, तुम्हाला खरं खरं विचारतोय हो, काय केलं नेमकं सांगा तर तुम्ही. होय का? सांगू का तुला? हा सांगा की. मग एक काम कर, तू माझ्या इन्स्टा आयडी आहे की नाही आणि युट्यूबचं चॅनल आहे ना, हिना ब्लॉग म्हणून आहे बघ. हा, तर ते तुझी आयडी कुठे आहे मी पण चेक करते आता. तर तिथं नुसतं टाक, तिथं माझं कम्युनिटीला लिंक टाक दोन्ही पण. मी तसलं मला सांगू नका, तुमची आयडी पब्लिकला गावल हिना व्लॉग ती का असेल ती, पण आपली आयडी गावत नाही. मग माझे तिथं सांग त्यांना, म्हणजे कळतात बघ लगेच कसे व्हायरल होतात ना.
ह्या फाकड्याची आयडी हुडकाची कायच गरज नाही काय. कशाची? फाकडीची? हा फाकड्याची. फाकडी म्हणजे? म्हणजे ती असते. आता द्या की विषय सोडून, तुम्हाला समजलं नाही तर कशाला नको तिथं मुंडकं घालताय उगच. कसली भाषा ती बोलते? जरा नीट बोल की जरा. कसली चांगलं भाषा आहे. म्हणजे? तुमची काय गरज आहे नको तिथं मुंडकं घालून बघाची. ए येड्या येड्याच्या. मागापासून सरळ बोलायला लागला म्हणून फायदा घ्यायला लागलो काय तुम्ही? ए तू माझा फायदा घ्यायला लागलास. मी शांत माझा जर तू आवाज ऐक ना तर चांगल्या चांगल्याची जिरवल्या, कळलं का? लय चांगली 4 दिवसात ना अख्खी ना हलवलं इंस्टाग्राम, कळलं का? हा माहित आहे. आणि ह्या फाकड्याच्या पुढे पण भली भली असे थरथर कापून गुडगट ती सांगा स्वतःचा मोठेपणा. गेला उडत. मला नाही त्याच्याशी घेणं देणं. ये बरं तू समोर जरा, ये बरं जरा तोंड दाखव तुझं तोंड. जाऊ ना एकदा आरशात बघ आणि नंतर इथे ये दाखवायला. आरशात तोंड गोरं दिसत असते हो, काळं दिसत नाही. मग तेच म्हणून तुझा मोठा शांतपणा आहे ना ठेव तुझ्या जवळ आणि मला नको शिकूस, कळलं का? बरं ते झालं मॅडम. तुम्ही एवढं कशाला गरम होताय? जरा थंड व्हा की. अरे बाबा एवढं का गरम होतोय? परत मला एकतर मेंटली त्रास लोकांनी दिलाय. वरनं सगळेजण माझी आयडी चेक करते, ती कुठवर गेली कुठवर त्यांच्या. आता बोलले असते चांगलं पण जाऊ दे, नको मला वाईट बोलायचं. माझी पब्लिक परत नाराज व्हायची माझ्यावरती. मूर्ख माणसं इथं माझ्यावर मरणाची जळायला लागली. त्याने वरनं तू फोन केलायस आणि तू पण तोच विषय काढायला लागलायस. पुढं का गेली. एक काम कर, माझे सगळे फॉलोअर घे तुला. मला कशाला देताय? तुमची तुम्हाला पुरती ती का बघा की तेवढी. नाही मूर्ख गांडीच्या. बावळटीच करे तू. काय झालं? पुरते ती बघा म्हणजे घे तुला घे जा. पाठवू का तुझ्याकडे? सांगते तुझे कमेंट लिख ठेवते. यो कोण आहे यो मूर्ख. बरं ती झालं. आता मॅडम ती ऐका की, मी जरा केलतो बरं का गंमत तुमची. कशाची गंमत केली तू? अहो मी तुळजापूरहून बोलायला लागलोय, नंदू मोरे. नंदू मोरे जर बोलत असतास ना तर तू असा बोलला नसतास पांचट. अहो मग काय झालं? मीच बोलतोय रेली मॅडम, खरंच. कुठं आहे नंबर? तर काय 1760 नंबरवरून कॉल करतोस? काय कंपनी खुललीस का काय घरात? अहो ते आता प्रँक कॉल करायचा म्हणल्यावर नवीन नंबर तर लागणारच आहे ती ना, वेगवेगळी. पहिलंच माझं बघ. मी तर आता ठरवलंय कुणाला गोड बोलायचं नाहीये. कोण पण असो, तू नंदू असो, कोण पण असो, कुणाशी मला घेणं देणं नाही. मी माझं आता हा जी स्वभाव आहे ना मी असाच ठेवणार आहे. कारण मीच जी लोक आहेत का नाही त्यांना चांगले धडे मला शिकवायचे तर ह्याच्या पलीकडे मला काही करायचं नाही. कारण सगळ्यांनी माझा लय गैरफायदा घेतलेला आहे. म्हणूनच म्हणलं ती कशी काय एवढी आयडी पुढे गेली. आम्हाला बी काय तर सांगा ट्रिक्स गरीबाला. परत अजून तू तिथंच आलास. ट्रिक्स सांगा. बघ मी इंस्टा अकाउंट डिलीट करून टाकते. मला नकोच आहे. मला लय हॅरेसमेंट झालेलं आहे आणि केलेलं आहे काही लोकांनी. अहो मग तुमच्यात सहनशीलता नाही, उघड सांगा ना. तुम्ही पब्लिक साठी किंवा जळक्या लोकांसाठी स्वतःची आयडी डिलीट करताय का? नाहीये. कारण कसं आहे माहितीये का, एक तर आपण आपलं स्वतःसाठी काहीतरी एक मन म्हणजे असतं रमतं त्या गोष्टीसाठी करायला जातो. असं नाही की पैसे कमावले तर पालत पडलेले आहेत. आणि काही जणी भिकार चोट येतं ना पैसे कमावण्याच्या नादात मैत्रीचा ह्याचा त्याचा का नाही चांगलं गळा घोटतात. अशा आहेत नीच बायका, कोण पण असो XYZ. अहो तुम्हाला कळत नाही की आपलं कोण आणि परक कोण. पहिलं लय करीत होतो माझ्या मैत्रिणी. तुमचं 50K झालं इंस्टाग्रामला. तुमच्या आयडीची कुणी स्टोरी तर ठुले का? मला त्याची गरज पण नाही ना. माझ्यात धमक आहे म्हणूनच मी कुणाच्या माग फिरत पण नाही आणि काय गरज पण नाही. इथून पुढे लागणार नाही. माझं चॅनल मोनो सोनो तिकडं पैसे मिळू ना मिळू त्याच्यात काय घेणं देणं नाही. पण माझं जे चांगलं काम आहे ना मी ते करत राहणार. आणि हे जळके सुळके आहेत का नाही अजून असं वाटतं ना त्यांच्या अंगावरती रॉकेल आणि पेट्रोल टाकावं आणखीन त्यांचा जाळवरती जादा करावा. त्याशिवाय त्यांना पण आखली येणार नाहीत. मग तुम्ही पहिलं कसं म्हणत होतो ही माझं ते माझं. अहो आपलं कोण आणि परक कोण तुम्हाला हीच ओळखीता आलं नाही अगोदर तर. नाही आता ओळखून सुद्धा ओळखायच नाही. आता तुलाच मी एवढं बोलायला लागले. आता ओळखून सुद्धा ओळखायच नाही. तू तरी काय, तू पण त्याच पंक्तीत बसलास, कळलंस का? मला तुझ्याशी तर का नाही, तुझ्याशी तर मला मरणाची घी नाही. मला तुझ्याशी बोलूच वाटत नाही. तू का कॉल कशाला केला? नुसतं इंस्टाचं पुढे गेलंय म्हणून का? ती कसं माहितीये का, खरं बोललं का सख्या आईला राग येत असते. का इथून माग तुला कळलं नाही हिना मॅडमचे आहे त्या काम करते थोडस सपोर्ट करावा केलं का तू तरी?
अहो आता सपोर्ट केला नाही तर मग काय सपोर्ट सिस्टीम हलवून सुली की मी डायरेक्ट. नाही काय नाही सपोर्ट कुठं हलवून ठेवली काय नाही ते मी केलं ना ते माझ्या मी कष्टावर केलंय. कुणाच्या ह्याच्यात काय नाही कोण आहे ना मायकाला कोण असेल ना त्यानं पुढे येऊन सांगावं. बरं ते झालेलं झालं. ते आयडी कशी फेमस करायची एवढं काय सेटिंग आहे त्या का सांगा. उगाच जास्त बोलू नका आता. कुणाला पाहिजे कुणाला फेमस करायचं तुला सांग तुझी तर आयडी मारण्याची पुढे गेलेला आणि कुणाला फेमस करणार आहेस तू. कोणाला करायचं नाही पण सांगा की ट्रिक्स सांगा. सांगितल्यावर काय होते. त्या अकाउंट मध्ये प्रोफाइल मध्ये जायचं. हा आणि तिथं सेटिंग एक ऑप्शन येते. हा आणि ते सेटिंगचं ऑप्शन आलं ना तिथं असते सगळ्या प्रोसेस आणि खाली एकदम शेवटला डिलीट म्हणून येतंय. हा 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 म्हणजे डिलीट वर क्लिक हा डिलीट वर क्लिक करायचं आणि अकाउंट एकदम सेफ राहतं. सगळं व्यवस्थित होतं. टेन्शन नाही जळायची खुकायची अजिबात गरज नाही. पोटात आग होत नाही पोटात दुखत नाही जुलाब लागत नाही काय नाही. म्हणजे प्रोफाईल वर जायचं सेटिंग मध्ये जायचं समजेत खाली डिलीटचं ऑप्शन येते त्याला क्लिक करायचं आयडी समधी चांगली होते का. बर 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 चालतंय करतो मी पण ती सेटिंग आता. करा करा करा. आणि मग बाकी काय चालू आहे काय नाही. बाकी काय नाही बघा निवांत आहे बघा दुकानात आहे सध्याला पाऊस पण चालू आहे. पाऊस चालू आहे. हो म्हणजे असं चालत चाललंय का कसं चालू आहे नेमका पाऊस. पाऊस असा वेगाने पळायला लागला जसं रेल्वेत आपण बसतो ना हा तसा वेगाने पाऊस पळतोय. मला वाटलं ती पाऊस चालू आहे म्हणल्यावर नेमकं कसं चालू आहे. नाही तसा पळायला लागलाय मोठ्या मोठ्याने. हा 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 तू कस काय मला एवढ्या दिवसांनी कॉल केलाय. अहो तुमची आयडी व्हायरल झाली आहे मग म्हणलं जरा करावं फोन. बर म्हणजे पहिला धोका द्यायचा आणि परत यायचं का चिटकायला. बघा बाबा तुमची तुम्ही का आपण आदेत ना मध्येत कुणाच्या. आदत नाही मदत नाही. हा हा तो माझ्याशी गद्दार वागला ना तर गद्दाराला बी सुट्टी नाही. ती तुम्ही बोलल ती करून दाखविता ही मला बी माहित आहे पण त्या पंक्तीत मी बसत नाव ना आता तुमचं बघा बाबा नु काय असेल ते मला काय बाबा तूच आहेस त्या पंक्तीत बसलेला. तू माझ्याशी गद्दारकी केली कळलं का. म्हणजे हे तुम्ही समजा बोललेलं माझ्यावरच बोलला वा. तुलाच बोलले तर तूच माझ्याशी गद्दारकी वागली. नको नको म्हणत असताना त्या सगळ्या गोष्टी तू केल्यास. बर अजून फोन नंबर ब्लॉकला टाकला तर अजून तिसऱ्या नंबरवरून मला कॉल केलास ना तू. आता कसं असतं एक खरा माणूस का नाही कितीदा आपण ब्लॉकला टाकला तर रिटर्न फोन करणारच कारण खरा माणूस करू शकतो. होय का. हा चालते राहू दे काय जाऊ दे मी सोडून दिलं काय असेल ते. कोण माझ्याशी कसं गद्दार वागलं आणि काय गेलं आणि त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही म्हणून तर मी तुझे दोन्ही पण नंबर ब्लॉकला टाकलेत. झालेलं झालं मला तर कुठं अपेक्षा आहे तुमच्याशी बोलायला. माझा इथं पान उतारा करालो काय ठेवा मग. मी नाही केलेला फोन तूच केलायस. जास्त नाटक करालो काय बसालो म्हणजे. ए परत अजून त्याच लाईनीत येऊ नकोस. काय ह्याच लाईनीत येऊ नको काय करणार होतो मी सहज तुम्हाला फोन करायला गेला तुम्ही भांडण करालो काय माझ्यासोबत. भांडण म्हणजे भांडण नाहीये तू परत मी एकदा दोनदा तीनदा सांगितलं 5दा 6दा तू विचारतो सेटिंग काय सेटिंग एक तर मी कशा सिच्युएशन मधनं इंस्टा चालवत्या आणि काय काय हँडल करते हे मला माहिती आहे. म्हणजे आम्ही प्रँक कॉल करतोय म्हणजे काही येडे आहे का आम्हाला काही इज्जत रिस्पेक्ट नाही काय आम्ही फक्त प्रँक कॉल पुरतं तेवढं करतो मज्जा. कुणी सांगितलं मला प्रँक कॉल कर म्हणून मी सांगितलंय ना मी तेव्हाच नंबर ब्लॉकला टाकले तुझे 1-1.5 महिना झालं तू का केलंस कॉल मला प्रँक कॉल तू केलाच का काही संबंध नव्हता तुझा मला प्रँक कॉल करायचा. म्हणजे माणसाला रिस्पेक्ट नावाची चीजच नाही तुमच्याकडे मगापासून माझा पान उताराच करायला लागला तुम्ही. माझ्याकडे रिस्पेक्ट नावाची नाहीयेच मी करणारच नाहीये कुणाचीच करणार नाही. मी माझं मन आता दगडाचं झालेलं आहे कळलं का. मी उगा मागापासून आपलं माणूस आहे जाऊ द्या आपलं माणूस आहे जाऊ द्या म्हणून तुम्ही जास्त अति करायला लागलो काय गरज नाही मी पण डिलीट करतो नंबर जाऊ द्या चला. चल कर डिलीट कर कशाला ठेवलंय. मी उगा आपलं माणूस म्हणून उगा जाऊ द्याच म्हणा लागला तुम्ही तिकडून सिरियसली बोलालो काय. तू तिकडं जा आणि तुझे कोण आपली माणसं आहे ना त्यांना गोळा कर. माझ्या नादाला लागू नकोस माझा नाद तू सोडूनच दे. आम्ही धरलाय कुठं तुमचा नाद सोडून द्यायला. म्हणूनच कॉल केलायस का मग. आम्ही उगा सहज करायला गेलतो कॉल तर तुम्ही जास्तच नखरच करायला लागला वरचीवर एक नवीनच नखरा दाखवा लागला. अजून आतापर्यंत माझा नवरा मला म्हटला नाही लय नकर करायला तुझा काय संबंध आहे रे.
काय घालवा. संबंध नाही, काय संबंध नाही. ठेव माकडं फोन. तोंड्या. मला नाही कुणाशी काय घेणं देणं, कळलं का? तुमची तिकडे तशीच काशी घाला, मला काय घेणं देणं नाही. ठेवा फोन. तुझी कर, माझी मी नाही करत, तुझी कशी कर. काय गरज नाही आम्हाला, आम्ही रोज काशीतच राहतो. हा, काशीतच राहतो. आणि मला परत कॉल कर नकोस हं. मी आज लास्ट सांगते, परत जर कॉल केला ना तर आई शपथ परत तुझ्यावरती केस टाकील. मी जर तुम्हाला रिटर्न कॉल केला तर गु खाऊन माझ्या तोंडावर थुका तुम्ही. काय शी 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 शी, तूच खा आणि तूच तुझ्या तोंडावरती. तू खाल्ला म्हणजे आई मूर्ख ना आला काही जरी, किती नीच आहेस रे तू. मग तीच म्हणतोय म्या, कॉल केला तर तुम्हाला प्रयोग सांगितलाय मी, ती करा बा. तूच कर ना, तूच खा. तू खातेस म्हणून दुसऱ्यांना कॉल करतो, मला फ्रँक कॉल, मला कॉलच करू नकोस तू. चल ठेव फोन ठेव तू. मला तर कुठं बोला. ठेव पण. हा ठेव. हे अवघड झालंय राव. प्रँक कॉल करायला गेलो गमतीनं आणि भांडणच होऊन बसले. काय नेमकं करायचं काय आता? मला वाटलं नव्हतं बरं का हिनाताई असं बोलतेल्या. जाऊ द्या, एक 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 आपलीच माणसं आपल्यापासून दुरावत चाललेली आहे ती. हे